सर्वप्रथम या महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिक्षणाच्या चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या साहित्याने विश्वामध्ये क्रांती घडली असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज खऱ्या अर्थानं दलितांचे कैवारी म्हटले तरी चालेल असे आमचे नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर आमच्या उपेक्षित, वंचित आणि शोषितांना सातत्याने न्याय देणारे, या मातंग समाजाला नेहमी सोबत घेऊन चालणारे आमच्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे, या अहोरात्र परिश्रम घेऊन पुतळ्याचं सगळं निधीपासून ते शेवटपर्यंत केलं अशा आमच्या लाडक्या या मध्य नाशिकच्या सौ प्राध्यापक फरांदे मॅडम, त्याचबरोबर सातत्याने आमचे कोणतेही निवेदन असले, नाशिक महानगरपालिकेच्या समस्या असल्या तातडीने सोडवण्यासाठी आमच्या महापौर हिमगिरी आडके मॅडम, त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक आणि या जयंती समितीचे जेवढे अध्यक्ष आहेत, या सर्व समितीचं नेतृत्व करणारे, मी म्हणेन की या समाजाला नेतृत्व देण्याची संधी माजी महापौर विनय भाऊ पांडे यांनी केली, कारण त्यांनी आपल्या या वर्षाचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे. मी बोलताना एवढं बोलेल की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, उपेक्षित आणि वंचितांसाठी सातत्याने कार्य केलं, जागतिक क्रांती केली. मला सांगायची संधी मी एवढीच म्हणेन की हा 100 वर्षापासून मातंग समाज, आजही नाशिक मधला मातंग समाज उपेक्षित आहे, परंतु याच्यावर अजूनही शासनाचं लक्ष नाही. परंतु फरांदे मॅडम यांनी या उपेक्षित तळागाळातील मातंग समाजाच्या दीनदलितांपर्यंत घरात जाऊन काम करण्याची भूमिका त्यांनी ठेवली असेल तर त्या फरांदे मॅडमने ठेवलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं या समाजाला राष्ट्रीय आश्रय मिळणं गरजेचं आहे. परंतु ताईंचं मी कौतुक करेन फरांदे मॅडमचं की जेव्हा पुतळ्यावर हातावर झाड पडलं आणि पुतळा तुटला त्यावेळेस वातावरण अतिशय तणावाचं होतं आणि मॅडम तिथं आल्यानंतर तातडीने प्रशासकीय राजवट होती आणि राजवट प्रशासकीय असताना आयुक्तांना बोलवलं, त्याचबरोबर तिथल्या अधिकाऱ्यांना, शहर अभियंत्यांना बोलवलं, डीसीपींना बोलवलं आणि तातडीने तो 48 लाखाचा 11 फुटी पुतळा उभारण्याचं त्यांनी कार्यवाही करायला लावली. आज तो दिमागात उभा आहे. त्याचबरोबर 1.5 कोटीचं सुशोभीकरण केलं. जिल्ह्यामध्ये साहेब, मी आपल्याला एक लक्ष वेधू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकच स्मारक आहे, या राष्ट्रीय पुरुषाचं एकच स्मारक नाशिक मध्ये आदरणीय फरांदे मॅडमनी हे उभं केलं, त्यांच्या परिश्रमातून उभं केलं आणि तळागाळातल्या माणसांपर्यंत जाऊन आज ही गर्दी दिसते आहे. याच्याही पेक्षा त्यांच्या पाठीमागे मोठ्या संख्येने समाज उभा आहे, कारण तळागाळापर्यंत काम करणारं नेतृत्व आतापर्यंत आम्हाला तरी दिसलं नाही, पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिसलं. खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानणं आपल्याला योग्य वाटतं. त्याचबरोबर मी गिरीश भाऊ महाजनांना एक विनंती करेन की आम्ही मातंग समाजाच्या वतीने आम्हाला अनेक वेळा निवेदन दिली, पण भाऊ तुम्ही आमच्यावर सगळं काय ठेवली. इतक्या वर्ष झाली, हा 100 वर्ष समाज पाठीमागे आहे. नाशिकमध्ये एकदा वाड्या वस्तीवर फिरा, तुम्हाला दिसेल अतिशय पाठीमागे आहे. विनंती एवढीच आहे की स्मशानात जाणाऱ्या महिला यांच्यासाठी माननीय आमचे दलितांचे कैवारी भुजबळ साहेब यांनी कॅबिनेट मीटिंग मध्ये बैठक घेतली आणि त्यांना पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेत सामावून घ्यावं. 2014 मध्ये ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानंतर राज्यमंत्री यांनी बैठक घेतली आणि गिरीश भाऊ महाजन साहेबांनी त्याच्यावर खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली आणि त्यांनी महापौर आणि आयुक्तांना सांगितलं की जनावरांपेक्षा हीन जगणाऱ्या माणसाला सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणायचं असेल तर तातडीने कारवाई करा. या गिरीश भाऊ महाजनांचं मी समाजाच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन व्यक्त करतो, कारण एवढं काळापर्यंत जाणारं सरकार मी आतापर्यंत पाहिलेलं नाही. या समाजाला स्थान देण्याचं काम
हे आमचे मंत्री महोदय, आमच्या फडणवीस मॅडम, हिमवीरताई आडके आणि आमचे आदरणीय पांडे साहेब, विनायक भाऊ पांडे आमच्या खांद्याला खांदा लावून घरामध्ये काही कोणाचं कमी पडलं तर तातडीने येतात, मला बोलण्याची संधी दिली. यावेळेस मनोगत करताना मॅडम मी एवढं म्हणेल की तुमचं कार्य महान आहे, भाऊंचं कार्य महान आहे, पण हा समाज तुमचा ऋणी राहील, समाज तुमच्या बरोबर राहील, तुमचा कधीही पराजय होऊ नये